Hello students, in standard 7th, angles and pairs of angles. Today we are to learn that supplementary angle and also solve practice set 17. मागील वर्षी आपण कोन आणि कोनाचे प्रकार शिकलेले होतो, म्हणजेच ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, रिफ्लेक्स अँगल, देन झिरो अँगल, स्ट्रेट अँगल अँड कंप्लीट अँगल. ओके, तर आता बघा इथे मी इथे एक डायग्राम काढलेली आहे. त्या डायग्रामकडे बघून तुम्हाला काही सुचतंय का? यस, ही कोणता अँगल आहे? हा राईट स्ट्रेट अँगल आहे. म्हणजेच हा 0 डिग्रीपासून चालू होतो, इथून इथपर्यंत 90 डिग्री, देन स्ट्रेट अँगल म्हणजे इथून इथपर्यंत दिलेला आहे, म्हणजेच तो काय आहे? स्ट्रेट अँगल. म्हणजेच तो काय असणार आहे? 180 डिग्रीचा. राईट. नाव सी हियर. बघा आता मी या स्ट्रेट अँगलला अजून एक अँगल्स घेतलेला आहे, म्हणजेच PSQ अँड TSP हे दोन अँगल्स आहेत. राईट. मीन्स एस बिंदूपासून ST हा किरण काढल्यास अँगल PST व अँगल QST हे दोन कोण आपल्याला मिळतात. म्हणजेच तर बघा अँगल TSQ जर 70 डिग्रीचा असेल तर अँगल TSP कोणता असणार आहे? कारण की आपल्याला मी सांगितलेलं होतं PSQ म्हणजेच हा जो काय आहे तो स्ट्रेट अँगल आहे, सरळ कोण आहे. त्यांची बेरीज म्हणजे सरळ कोण किती असा असतो? त्यांचे माप 180 अंशाचे असते. म्हणजेच हा 70 डिग्री आहे, तर इथून इथपर्यंत पुढचा अँगल किती असणार आहे? ओके, तर बघा आता इथे जर समजा हा पूर्ण 180 अंश असेल तर आपल्याला इथून इतकेच माप काढायचे आहे, हो की नाही? म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? 180 वजा 70 म्हणजेच काय येणार आहे? 110 डिग्री येणार आहे. ओके, म्हणजेच TSP किती निघालेला आहे? 110 डिग्री. मीन्स अँगल TSQ अँड अँगल TSP आर दी सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच काय? पूरक कोन. पूरक कोणाचे माप काढण्यासाठी दिलेल्या पूरक कोणाचे माप 180 अंश वजा दिलेल्या कोणाचे माप. ओके, मीन्स ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. ओके, मीन्स if the sum of their measures is 80 degree, then two angles are said to be supplementary angles. Now the question is, write the measures of the supplements of the angles given below. means पुढे दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाची मापे लिहा. आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल देखील तसेच पाहिलेले होते. दिलेल्या कोनाचा कोटी कोन काढायचा होता, इथे पण आपल्याला काय काढायचं आहे? दिलेल्या कोनाचा पूरक कोन काढायचा आहे. म्हणजेच त्या पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. ओके, तर बघा इथे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 15 डिग्री. आपल्याला 15 डिग्री अँगलचा सप्लिमेंटरी अँगल्स काढायचा आहे, म्हणजे त्याचं पूरक कोन काढायचा आहे. म्हणजेच बघा इथे डायग्राममध्ये DBC सप्लिमेंटरी म्हटल्यानंतर तो स्ट्रेट अँगल असणार आहे. हा DBC जर समजा 15 डिग्री असेल तर आपल्याला DBA म्हणजे हा इथला अँगल्स काढायचा आहे. ओके, तर बघा सुरुवातीला आपल्याला हा अँगल आहे तो X मानूया. Let the measures of the supplementary angle, let the measures of the supplementary angle of 15 degree be X degree. Okay, then we know that supplementary angles is the sum of the measures of the supplementary angle be 180 degree. Okay, 15 प्लस पहिला अँगल 15 आहे, तर दुसरा अँगल कुठला आहे? हा 15 प्लस X म्हणजेच टोटल हा पूर्ण टोटल किती असणार आहे? 180 अंश. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? 15 आणि Xची इथं बेरीज करावी लागणार आहे. म्हणजेच 15 प्लस X इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, देन Xची व्हॅल्यू काढायची आपल्याला.
मीन्स 180 डिग्री, हा 15 डिग्री आहे तो इकडे घ्यावा लागेल, हा प्लसमध्ये आहे मग इकडे आल्यानंतर काय होतं तो मायनसमध्ये. मीन्स एक्स डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 15 डिग्री म्हणजेच काय येणार आहे तो 165 डिग्री. ओके, म्हणजेच आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू निघालेली आहे. मीन्स देअरफॉर काय असणार आहे, देअरफॉर द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 डिग्री, the supplementary angle of 15 degree is 165 डिग्री. देअरफॉर लिहायचं काही देखील अवघड नाही. जो आपण सपोज दॅट लिहितो किंवा लेट लिहिणार आहे, सुरुवातीला जे आपण समजा म्हणून लिहितो म्हणजे द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 डिग्री बी एक्स डिग्री, तेथेच तो देअरफॉर येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, द मेजर्स ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 डिग्री इज 165 डिग्री असं लिहिले तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज 37 डिग्री. सपोज दॅट आता प्रत्येक वेळेस तुम्ही एक्स मानावा असंच काय नाही आणि प्रत्येक वेळेस डायग्राम काढण्याची आवश्यकताही नाही आहे. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी पहिल्यांदा डायग्राम काढून ते दाखवलेली होती. तर बघा आपल्याला सपोज दॅट करावं लागेल, द मेजर्स ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 डिग्री बी एन डिग्री, आपण एन मानूया. देन म्हणजे दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज सप्लिमेंटरीमध्ये 180 अंश असते, आहे की नाही. म्हणजेच 37 डिग्री प्लस एन डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची म्हणजेच 180 मायनस 37 मीन्स एन डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 37 म्हणजेच किती येणार आहे 143. ओके, म्हणजेच एन डिग्रीची व्हॅल्यू येथे निघालेली आहे. म्हणजेच याचा देअरफॉर काय येणार आहे, देअरफॉर द सप्लिमेंटरी अँगल और द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल of 37 degree B 143 degree. Okay. Now third example is A degree. आता इथे कोणता अँगल सफिशियंट तुम्हाला दिलेला नाही आहे, तरी देखील आपण त्या स्टेपनुसार त्याचा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. सो फर्स्टली वी हॅव टू राईट सपोज दॅट द मेजर ऑफ द supplementary angle of A degree B x degree. Okay, then we know that A degree plus x degree is equal to 180 degree. Okay, then A degree plus x degree is equal to 180 degree. मीन्स आपल्याला एक्स डिग्रीची व्हॅल्यू काढायची. हा त्याचा पूरक कोण कोणता आहे एक्स डिग्री म्हटल्यानंतर एक्सची व्हॅल्यू काढायची. 180ला 180 ॲज इट इज, ए इकडं प्लसमध्ये आहे, इकडे आल्यानंतर तो मायनस ए डिग्री. आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. जर समजा आपल्याला इथं एची व्हॅल्यू माहिती असते तर आपण 180मधून ते मायनस करून एक्सची व्हॅल्यू निघालेली असते. पण आपल्याला डायरेक्टली तो अँगल कोणता दिलेला आहे ए डिग्री, म्हणून आपण काय काढलेलं आहे एक्सची व्हॅल्यू 180 मायनस ए डिग्री. म्हणजेच एचा पूरक कोण काय असणार आहे 180 मायनस ए डिग्री. देअरफॉर the supplementary angle of A degree B 180 minus A degree. Okay. Next example is in triangle XYZ, measure of angle Y is equal to 90 degree. What kind of a pair do angle X and angle Z make?
मीन्स त्रिकोण XYZ मध्ये मेजर ऑफ अँगल 90 डिग्री आणि अँगल एक्स व अँगल झेड या दोन कोणामधील तुम्हाला परस्पर संबंध लिहायचा आहे. त्यामधील आपल्याला एक अँगल दिलेला आहे, कोणता? मेजर ऑफ अँगल वाय 90 अंशाचा आहे. म्हणजेच मेजर ऑफ अँगल 90 अंशाचा आहे म्हटल्यानंतर तो नक्कीच काय असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. मग तुम्हाला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. ओके, सो लेट स्टार्ट. Firstly, write down the measure of the sum of the measures of the angles of triangle is 180 degree. Okay, म्हणजेच measure of angle x plus measure of angle y plus measure of angle z is equal to 180 degree. परंतु याच्यामधला आपल्याला we know म्हणजे जे आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे दिलेलं आहे? मेजर ऑफ अँगल y इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे आपल्याला. ओके, तर आपण या इक्वेशनमध्ये ठेवूयात. म्हणजेच मेजर ऑफ अँगल x प्लस 90 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल z इज इक्वल टू 180 डिग्री. देन आपल्याला अँगल एक्स आणि अँगल झेड मधला परस्पर संबंध करायला सांगितलेला आहे. म्हणजेच मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 मायनस हा 90 अंश आहे, आपण इकडे घेऊया 90 डिग्री. मीन्स मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आलेली आहे? 90 अंश आलेली आहे. म्हणजेच जेव्हा दोन्ही कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते दोन कोण एकमेकांचे कसे असतात? कोटी कोण असतात, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मीन्स देअरफॉर अँगल एक्स अँड अँगल झेड आर दी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. नेक्स्ट एक्झाम्पल इज द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ द टू अँगल्स. मीन्स कोटी कोणाच्या जोडीतील कोणाच्या मापातील फरक 40 अंश असेल तर त्या कोणाची मापे काढा. तर आपल्याला कोटी कोणाच्या जोडीतील कोणाच्या मापातील फरक दिलेला आहे 40 अंश आणि आपल्याला ते कोणाची मापे काढायची आहेत. तर सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? लेट द मेजर ऑफ द स्मॉलर अँगल ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर बी एक्स डिग्री. म्हणजेच कोटी कोणाच्या जोडीतील लहान कोणाचे माप आपण एक्स डिग्री म्हणूया. जर लहान कोणाचं माप आपण एक्स डिग्री मानलं तर आपल्याला त्यानुसार आपण दुसऱ्या कोणाचं माप काय येणार आहे? एक्स प्लस 40 डिग्री. म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये काय करावं लागते? मापांची बेरीज करावी लागते. ओके, सो देन द मेजर्स ऑफ द ग्रेटर कॉम्प्लिमेंटरी अँगल इज एक्स प्लस 40 डिग्री. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90 डिग्री. देअरफॉर काय येईल मग? देअरफॉर एक्स प्लस एक्स प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. राईट. म्हणजेच दोन्ही कोणाचा पहिला कुठला कोण होता? आपला एक्स डिग्री होता आणि दुसरं कोण किती होता? एक्स प्लस 40 डिग्री. दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती घेतलेली आहे आपण? 90 अंश घेतलेली आहे. मीन्स 2x बरोबर 90 अंश वजा 40 अंश. हा 40 अंश आपण इकडे घेतलेला आहे. मीन्स 2x इज इक्वल टू 90 मायनस 40 मीन्स 50 डिग्री. मीन्स x इज इक्वल टू 50/2 अँड x इज इक्वल टू 25 डिग्री. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय निघालेला आहे? तो स्मॉलर अँगल कोणता निघालेला? आपण स्मॉलर अँगल एक्स मानलेला होता. स्मॉलर अँगल किती निघालेला आहे? 25 डिग्री निघालेला आहे. ओके, देन मग आपल्याला मोठा अँगल म्हणजेच ग्रेटर कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता मानलेला होता आपण? एक्स प्लस 40 डिग्री. मीन्स देअरफॉर तर बघा आता येते एक्स इज इक्वल टू 25 डिग्री आपल्याला निघालेलं आहे आणि एक्स प्लस 40 डिग्री म्हणजेच 25 डिग्री प्लस 40 डिग्री म्हणजेच किती येणार आहे? तो 65 डिग्री. ओके, म्हणजेच द मेजर्स ऑफ द रिक्वायर्ड अँगल्स आर 25 डिग्री अँड 65 डिग्री रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट एक्झाम्पल इज quadrilateral PTNM is a rectangle. Write the name of the pairs of supplementary angles. ओके, म्हणजेच आपल्याला चौकोन PTNM हा आयत आहे
आणि या आकृतीमधील पूरक कोनाच्या आपल्याला जोड्या लिहायच्या आहेत. ओके, आयत काय आहे? PTNM हा आयत आहे. मीन्स ईच अँगल ऑफ अ रेक्टँगल ऑफ अ मेजर 90 डिग्री. ओके, प्रत्येकाचा अँगल जो आहे तो किती आहे? 90 डिग्री हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज जो आहे तो 180 डिग्रीचा असतो. देअरफॉर द पेअर्स ऑफ द सप्लिमेंटरी अँगल्स इज कोणता असणार आहे पेअर्स? बघा, फर्स्ट काय येणार आहे? अँगल P अँड अँगल T. 90 अधिक 90 किती येणार आहे? 180 अंश. देन दुसरा कुठला येईल? अँगल T अँड अँगल N. हा देखील सप्लिमेंटरी अँगल आहे. अँगल N अँड अँगल M. देन अँगल P अँड अँगल M. देन अँगल P अँड अँगल N. Then angle T and angle M are the pairs of the supplementary angles. Are the pairs of the supplementary angles. Next example is measure of angle A is equal to 70 degree. What is the measure of the supplement of the complement of angle A? Means measure of angle A is equal to 70 degree. तर angle A च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती असं सांगितलेलं आहे आपल्याला. तर बघा आता येते फर्स्टली वी हॅव टू फाइंड कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. म्हणजे सुरुवातीला आपल्याला अँगल ए चा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढूया आपण इथे. मीन्स लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल, द मेजर ऑफ द complementary angle of 70 degree be x degree. आपल्याला a चा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. मीन्स देन 70 डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, देअरफॉर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच काय येणार आहे? 90 मायनस 70. मीन्स x ची व्हॅल्यू काय येणार आहे? 90 मायनस 70 इज इक्वल टू 20 डिग्री. म्हणजेच 70 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता निघालेला आहे? 20 डिग्री. ओके, देअरफॉर द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल, द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल of 70 degree be 20 degree. Okay, now we have to find the supplementary angle. आपल्याला आता अँगल ए चा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. now we have to find the supplementary angle of 20 degree. ओके, तर आपण लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री बी वाय डिग्री. आपल्याला काय करावं लागेल नंतर? आपल्याला 20 डिग्री अँगलचा, आपण सुरुवातीला 70 डिग्री अँगलचं कॉम्प्लिमेंटरी काढलेलं आहे. म्हणजेच कोटिकोण काढलेला आहे. परत त्या कोटिकोणाचे आपल्याला काय काढायचं आहे? पूरक कोण काढायचं आहे. म्हणजे कोटिकोण किती निघालेला आहे त्यांचा? 20 डिग्री. म्हणजे 20 डिग्रीचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. Means then we know that measure of the supplementary angle be 180 degree. Means 20 degree plus y degree is equal to 180 degree. Means y degree is equal to 180 minus 20 degree. Means y degree is equal to what? 160 degree. Okay, म्हणजेच the measure of the supplementary angle is 160 degree. Okay, now next example is angle A and angle B are the supplements of each other. If measure of angle B is equal to x plus 20 degree, then find measure of angle A.
अँगल ए अँड अँगल बी हे परस्परांचे पूरक कोण आहेत. आपल्याला मेजर ऑफ अँगल बी दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला मेजर ऑफ अँगल ए काढायचा आहे. म्हणजेच ए आणि बी हे एकमेकांचे पूरक कोण आहेत. मीन्स लॅट मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू वाय डिग्री. अँगल ए आणि अँगल बी एकमेकाचे पूरक कोण आहेत, म्हणून आपण सपोज दॅट काय केलेलं आहे, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू वाय डिग्री. The sum of the measures of the complementary angles, the sum of the measures of supplementary angle, supplementary angle is 180 degree. ओके, मीन्स पहिला अँगल कुठला आहे आपल्याला, x प्लस 20 डिग्री. बी अँगल दिलेला आहे आणि दुसरा अँगल कुठला आहे, y डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मीन्स x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. हा 20 डिग्री आपण इकडे घेऊया, म्हणजेच काय येणार आहे, मायनस 20 डिग्री. मीन्स x प्लस y इज इक्वल टू 160 डिग्री. ओके, फाइंड द मेजर ऑफ अँगल ए. आपण अँगल ए कोणता मानलेला आहे, y डिग्री मानलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इथे व्हॅल्यू कशाची काढणार आहेत, वायची व्हॅल्यू काढूया आपण. मीन्स y इज इक्वल टू 160 मायनस हा x इकडे घेऊया, म्हणजेच काय आला इकडे एस. म्हणजेच y डिग्रीची व्हॅल्यू काय निघाली, 160 मायनस x डिग्री. ओके.